उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, असं गणित व्यवस्थित वाचून बघायचं आहे। एक बाग आहे, बागेत एकूण झाड किती आहे? त्या 60 झाडांपैकी 4/15 भाग झाड कशाचे आहे? हो, 6/15 भाग झाड कशाचे आहे? बाकीची सगळी झाड कशाचे आहे? तरी समजून घ्या, एकूण झाड किती आहे? 60, त्यापैकी 4/15 भाग झाड कशाचे आहे? आंब्याची। त्यानंतर 6/15 भाग झाड कशाचे आहेत? आणि जी उरलेली झाड आहेत, उरलेली झाड कशाची आहेत? चिकूची। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तरच्या पुढे प्रश्न आहे, बागेतील चिकूची झाडे किती? चिकूची झाडे किती असणार आहेत? सगळ्या बेस्ट सांगतो, तरी काय करत बसायची गरज नाहीये। एकूण झाडे किती आहे? 60। तुमचा छेद किती आहे त्या दोन्ही ठिकाणी? इथं 15 आहे, इथं 15 आहे। या 15 नं 60 ला काय करा? सगळ्यात बेस्ट आहे, काय करायचं? बघा 15 चा पाडा, काय केलं? हा जो 60 आहे, या 60 ला काय केलं? 15 ने काय केलं? भागलं। किती आलं उत्तर? 15 + 60 किती उत्तर आलं? आलं का सर उत्तर? काय केलं सांगा आपण? दोन्ही ठिकाणी जो छेद दिलाय 15, त्या 15 ने काय केलं? एकूण झाडाची संख्या आहे त्याला काय केलं? भागलेलं आहे। 15 + 60 चार उत्तर आलं का? मग आता पहिल्यांदा काढूया आपण, कशी काढलो? 4/15 भाग आपण आंब्याचे, आता आंब्याचे काढतो बघा। आता आंब्याची काढली बघा, हे 4 आले आणि आता छेद किती आहे? छेद 15 आणि अंश किती आहे? मग ह्या 4 नं त्या दोघांच्या अंशाला काय करायचं? गुणायचं। काय करायचं? गुणायचं। मग मला सांगा, आंब्याचं काय किती आहे? 4/15 किती आहे? मग 4/15 त्याचा वरचा अंश किती आहे? 4। 4 ला 4 गुणा 4 गुणिले 4, आंब्याचा किती झाले? 16। आता आंबे झाले, त्यानंतर कोण आहे? पेरू। पेरूची किती आहे? 6/15, 6/15 दिले, याचा अंश किती आहे? 6। 6 ला 4 काय केला? गुणा 6 गुणिले 4 किती आलं? 24 किती आलं? मग आता आपल्याला विचारलं काय सांगा बरं? उरलेली झाडं कशाची आहेत? बाकीची झाडं चिकूची। म्हणजे एकूण झाडं आहेत 60, त्यातली आंब्याची आली 16, पेरूची आली 24 आणि उरलेली काढायची। काय करायला लागेल? करायचं लागेल तर आंबे आणि पेरू यांची काय करायला लागेल? बेरीज। म्हणजे 16 + 24, 16 + 24 किती होता? 7×4 9 चला ये एकूण झाड किती झाली दोन्हीची? 40 झाड झाली। बरोबर आहे। मग उरली चिकूची आहेत ना, मग ह्या 60 मधून 40 काय करूया? 60 मधून जर 40 मध्ये किती होतं? याचा अर्थ चिकूची झाडं किती आहेत? 20 झाडं चिकूची येणार आहेत। त्यासाठी एकूण झाडांचं ही म्हणजे आंब्याची आणि पेरूची मिळून बेरीज केली आहे, ती केली 40 वजा केली तर 20 पर्यंत आणि 20 झाडं कशाची आहेत?